नंतर बघूया छत्रपती संभाजीनगरमध्येही मुसळधार पाऊस पडतोय। जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांमधून 94,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानं गोदाकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सकाळपासूनच जायकवाडी धरणाचे जे ते 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 27 दरवाजातून सकाळपासून आतापर्यंत जो विसर्ग करण्यात आला होता तो 1,03,000 एवढा विसर्ग करण्यात आला होता। आपण बघू शकतो की कशा पद्धतीचा हा विसर्ग या ठिकाणी होतो आहे। संपूर्ण 27 दरवाजे जे आहेत जायकवाडीचे ते उघडण्यात आले आहेत आणि आता सध्याचा जो विसर्ग आहे तो 94,300 एवढा या क्युसेकने हा विसर्ग होतो आहे। संपूर्ण 27 दरवाजातून हा विसर्ग होत असून गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। गोदावरी नदीकाठी जे गावं आहेत किंवा जे वस्त्या आहेत त्या संपूर्ण वस्त्यांना आणि गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर नागरिकांनी सावध राहण्याचं देखील आवाहन प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता सध्याचा जो विसर्ग आहे तो विसर्ग 94,000 पेक्षा जास्त हा विसर्ग सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने हा विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याची माहिती धरण अभियंत्यांनी दिली। विशेष म्हणजे 99.95% एवढं जायकवाडी धरण भरलं आहे आणि हा साठा जो आहे तो स्टेबल करण्यात आलाय। याच्यावरती जे पाणी येईल ते सोडण्याचं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यानुसार कमी जास्त साठा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। अतिशय नयनरम्य हे दृश्य या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। अतिशय नयनरम्य दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। एखादं दूध उकळतं त्या पद्धतीने हे पाण्याचा जो फोर्स आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पर्यटकांनी देखील दुसऱ्या बाजूने या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे। मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी म्हणली असली तरी दुसरीकडे जे आहे ते नदीकाठच्या गावांना मात्र या सगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे अजून विसर्गामध्ये देखील वाढ होऊ शकते। जसं पाण्याची आवक वाढेल त्यानुसार वाढ होऊ शकते आणि हा विसर्ग 1 लाखापेक्षा अधिक आज रात्रीपर्यंत जाऊ शकतो। कारण काल पैठण तालुक्यामध्ये ते जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे टप्प्याटप्प्याने कमी जास्त असा हा विसर्ग केला जातोय। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। आणि पावसाबद्दलची प्रत्येक अपडेट थेट बांधावरनं आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। ही आहे न्यूज 18 लोकमतची शेतकऱ्यांशी असणारी बांधिलकी, अर्थात त्यांच्या वेदना, दुःख, त्यांचं झालेलं नुकसान या माध्यमातून सरकारने खरं तर या घडामोडी बघून दखल घ्यावी हाच आमचा जोरदार प्रयत्न आहे। अधिक